ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की साक्षीच्या घरात चैतन्य, अर्जुन, सायली पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत असतात. तर तिथे सायली त्या दोघांनाही सांगते की हल्ली माणसाच्या मनात जेवढी गुपितं नसतात तेवढी त्याच्या फोनमध्ये असतात. तेव्हा आता सायली चैतन्याला विचारते की तुम्हाला साक्षीच्या फोनमधून पुरावे मिळवायला जमणार आहे का? त्यावरती चैतन्य म्हणतो की हो, परंतु खूप मोठा प्रॉब्लेम आहे की साक्षीचा फोन फेस आयडीने लॉक आहे. तेव्हा साक्षीचे डोळे उघडे असल्याशिवाय, चेहरा दाखवल्याशिवाय पुरावे आपल्याला मिळवताच येणार नाहीत. तर तिथे अर्जुन म्हणतो की आता पुरावे मिळवणे इम्पॉसिबल आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की नाही अर्जुन, मी पुरावे मिळवल्याशिवाय शांत नाही बसणार, मी प्रयत्न चालूच ठेवणार आहे. तर सायली विचारते की चैतन्य सर, तुम्ही या कपाटांमध्ये शोधाशोध केली आहे का? तेव्हा चैतन्य म्हणतो की नाही. तर आता त्रिकूट एकत्र येत साक्षी घरात नसताना पुराव्यांचा शोध घेत असतात. तर साक्षी इकडे आता महिपतीला भेटायला आलेली असते. तेव्हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य ऐकून तिथे महिपती म्हणतो की परंतु याचा काय फायदा आहे आपल्याला? तेव्हा आता साक्षी तिथे महिपतीला म्हणते की असं काय म्हणताय? अहो सायली, म्हणजे अर्जुनची ताकद आहे, ताकद. आणि विलासच्या केसमध्ये ते दोघेही आपल्याला आडवे येत आहेत. एकदा का त्यांचं लग्न खोटं आहे हे जर आपल्याला पुरावे मिळवता आले ना, तर सायलीचा परस्पर आपल्याला काटा काढता येईल. जर सायलीच अर्जुनच्या आयुष्यात नसेल तर तो अर्जुन तरी काय करणार आहे आणि कोणासाठी तो ही केस लढणार आहे? तेव्हा आता महिपती साक्षीला सांगतो की हा खूप लांबचा पल्ला आहे आणि या सगळ्यांचे पुरावे तू कसे मिळवणार आहेस? तर त्यांच्या खोट्या लग्नाचे पुरावे मिळवायचे असतील ना, तर मलाच येथून बाहेर पडावं लागेल असं महिपती सांगतो. तेव्हा आता साक्षी सांगते की माझे प्रयत्न सुरू आहेत अण्णा, आणि मी लवकरात लवकर तुम्हाला जेलमधून बाहेर काढेनच. तर साक्षी आता तिथे महिपतीला सांगते की अण्णा, मी चैतन्याची नजर चुकून अशीच तुम्हाला परत भेटायला येईल, आणि तिथून बाहेर पडते. तर इकडे आता चैतन्य, अर्जुन, सायली काही पुरावे मिळत आहेत का ते पाहत असतात. सगळीकडे आता प्रत्येक कपाट उचकून त्यात पुराव्यांची शोधाशोध करत असतात. इतक्यातच आता साक्षी घरी परत आलेली असते. जेव्हा साक्षी आता घरामध्ये येते पाहते तर तिथे अर्जुन, सायली आलेले असतात आणि चैतन्य, अर्जुन, सायली तिघांचे वाद सुरू असतात. तर त्या ठिकाणी आता एक रचलेलं नाटक असतं, कारण साक्षीला त्यांना संशय येऊ द्यायचा नसतो. तर आता अर्जुन तिथे सायलीला सांगत असतो, बघितलंस ना, हा ना माझं कधीच काहीच ऐकत नाही, ऐकतो तो त्याच्या गर्लफ्रेंडचं. तेव्हा आता चैतन्यही चिडलेला असतो. तर साक्षी म्हणते, एक मिनिट, काय झालं आहे आणि हे दोघे इथे कसे काय आले आहेत? तेव्हा आता सायली सांगते की आम्ही ना आईंचा निरोप घेऊन आलो होतो. तर तिथे चैतन्य आता साक्षीला खोटं सांगतो की काय आहे ना, की मावशीचं म्हणणं असं आहे की साखरपुडा झाला आहे म्हटल्यानं तर जास्त दिवस थांबू नका, लग्न करून टाका. तेव्हा आता मावशी स्वतः यायला हवं होतं ना, या दोघांना कशाला पाठवलं आहे इथे? तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघ चैतन्य, मलाही तुला भेटायला यायची काहीच गरज नव्हती, मम्माने पाठवलं ना म्हणून आलो होतो. तेव्हा आता चैतन्य समोर मुदाम अर्जुने आता सायलीचा हात पकडतो आणि रागाने चल सायली इथून म्हणून निघून जातो. तर आता चैतन्य साक्षीला म्हणतो की हा ना जास्त अतिच करतो, कल्पना मावशीला पण समजत नाही का, याला कशाला पाठवायचं, याला बघितलं तरी माझ्या डोक्यात तिडक जाते. तर चैतन्य, अर्जुन, सायलीने छान असं नाटक रंगवलेलं असतं आणि साक्षीला मूर्ख बनवलेलं असतं. तर चैतन्य आता साक्षीच्या जवळ जातो आणि साक्षीला म्हणतो की आयडिया काही वाईट नाहीये, आपण लग्न करायचं का, म्हणजे तू कायमचीच माझी होशील, असं म्हणून साक्षीला घट्ट मिठी मारतो. तेव्हा आता साक्षी विचार करते की लग्न माय फूट, अर्जुनला वेक करण्यासाठी ना मी तुझ्यासोबत साखरपुड्याचं एक नाटक केलं होतं, नाहीतर तुझ्यासारख्यांना मी साधं माझ्या दारात उभं केलं नसतं. तर त्यानंतर संध्याकाळी आता चैतन्यने मुद्दाम साक्षीकडून पुरावे मिळवायचे आहेत म्हणून सेलिब्रेशनचं एक नाटक रचलेलं असतं. तर साक्षी येते आणि म्हणते, चैतन्य, अरे हे काय चाललं आहे तुझं? तेव्हा चैतन्य म्हणतो की साक्षी बस ना, अगं मला असं वाटतं की आपण खरंच आता लग्नाचा विचार करायला हवा आहे का? तेव्हा साक्षी जराशी घाबरते. तर चैतन्य म्हणतो की नाही, म्हणजे मला मनापासून वाटतं, आणि मला माहिती आहे की तू काय विचार करत आहेस. तुला वाटत असेल की अण्णा इथे नाही आहेत, सगळी सिच्युएशन एवढी बिघडलेली आहे आणि त्या सगळ्यामध्ये लग्नाचा विचार म्हणजे जरा, परंतु साक्षी, मला नाही वाटत की अण्णा आपल्या लग्नामुळे काही प्रॉब्लेम असेल. आपण फक्त विचार करतोय ना, आपण थोडी जाऊन लगेचच करणार आहोत. तेव्हा आता साक्षी हो म्हणते. तर त्यानंतर चैतन्य साक्षीला सांगतो की हे बघ, मी ना हे सगळं काही तुझ्यासाठी केलं आहे, म्हणजे माझी साक्षी जराशी रिलॅक्स होईल. तेव्हा आता चैतन्याला साक्षी म्हणते की हो चैतन्य, माझं सुद्धा खूप टेन्शन वाढलं आहे आणि मला सुद्धा अशा सेलिब्रेशनची गरज होती. तेव्हा आता साक्षी तिच्या हातात चैतन्य तो ग्लास देतो. तर साक्षी आता तो ग्लास पिणार इतक्यातच चैतन्य थांबवतो आणि म्हणतो की मी ना स्टार्स मागवले होता, ते किचनमध्येच राहिले आहेत, तू प्लीज घेऊन येशील का? तेव्हा साक्षी चैतन्यावरती विश्वास ठेवते आणि लगेचच किचनकडे वळते. तर चैतन्य पटकन आता साक्षीचा तो ग्लास घेतो आणि त्याच्यामध्ये नशेची गोळी टाकतो की जेणेकरून आता साक्षी जराशी नशेमध्ये राहील आणि त्यानंतर साक्षीच्या फेस आयडी
अनलॉक करून चैतन्यला साक्षीच्या मोबाईलमधून पुरावे मिळवता येतील. चैतन्यने खूप मोठा माइंड गेम खेळलेला असतो. तर आता साक्षी तो ग्लास घेते आणि त्यानंतर पित असताना साक्षीला हळूहळू नशा चढायला लागलेली असते आणि त्यानंतर चैतन्याशी ती गप्पाही मारत असते. तेव्हा आता नशा चढल्यानंतर साक्षी डायरेक्ट चैतन्याच्या गळ्यात पडते. तेव्हा आता चैतन्य मुद्दाम साक्षीला म्हणतो की साक्षी, अरे बघ ना इकडे, आपण दोघांचा एक सेल्फी घेऊयात. तुझा मोबाईल अनलॉक करायचा आहे ना, मग डोळे उघड प्लीज प्लीज, असं म्हणून आता चैतन्य साक्षीकडून तिचा फोन अनलॉक करून घेतो आणि त्यानंतर साक्षी लगेचच नशेमध्ये बेशुद्ध पडते. तेव्हा आता चैतन्य खूप खुश झालेला असतो, कारण साक्षीच्या मोबाईलमधून पुरावे मिळवायला चैतन्याला चांगलीच संधी सापडलेली असते. तर चैतन्य लगेचच आता फोन उघडतो आणि पाहतो तर खूप सारे पुरावे साक्षीच्या मोबाईलमध्ये असतात. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की साक्षी महिपत शिकरे आणि त्यानंतर मग उप्स चुकलं माझं, थँक्स स्वीट हार्ट, आणि हसतच आता आपल्या मोबाईलमध्ये पटकन ते पुरावे घेतो. तर इकडे आता सुभेदारांच्या घरामध्ये अर्जुन सायली झोपण्याची तयारी करत असतात. बेडवरती उशा वगैरे लावत असतात, ब्लँकेट ठेवत असतात. इतक्यातच आता अर्जुनचा फोन वाजतो आणि पाहतो तर चैतन्याचा मेसेज आलेला असतो. तेव्हा अर्जुनला चैतन्याने सांगितलेलं असतं की उद्या सकाळी लवकर ऑफिसमध्ये भेट, कारण साक्षीच्या विरोधात काहीतरी महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. तेव्हा अर्जुन सायली खूप खुश होतात. तर सायली म्हणते की मी म्हणाले होते ना सर, चैतन्य सरांच्या हाती नक्कीच पुरावे लागतील. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो, आणि जर हे पुरावे जर आपण कोर्टात सादर केले तर मधुभावना नक्कीच आपण सोडवू शकतो. तेव्हा आता सायली अर्जुन खूप खुश झालेले असतात. तर त्यानंतर सकाळी आता इकडे नागराज प्रियावरती हसत असतो आणि तो म्हणत असतो की तू तिथल्या प्रेतांना घाबरून पळून आलीस प्रिय, तू ना मोठे मोठे फक्त बाताच मारत असते. वेळ आली की शेपूट घालायचा आणि तिथून पळ काढायचा. तेव्हा आता प्रिया चिडते आणि नागराज म्हणते तुम्ही माझ्यावरती हसू नका. तिथे काय सिच्युएशन होती तुम्हाला माहिती आहे का? किती वेगवेगळी प्रेतं होती तिथे, भाजलेली, बर्फातली प्रेतं, पांढरी पडलेली प्रेतं. ते सगळं पाहून ना मला खूप भीती वाटत होती आणि त्यातूनही त्याचा येणारा तो घाण वास, त्या बर्फातल्या प्रेताचा इतका घाण वास येत होता ना. तेव्हा आता नागराज म्हणतो बरोबर, इतकं वर्णन करायची काही गरज नाहीये. तर नागराज तिथे प्रियाला सांगतो की प्रिया, मग आता प्रतिमा वहिनीचं प्रेत आपण कुठून मिळवणार आहोत? तेव्हा आता प्रिया म्हणते की हे काम फक्त एकट्याचं नाही आहे, म्हणून तर मी तुम्हाला तुमची सोबत मागितली होती. तेव्हा माझ्या या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही मदत कराल का? या सगळ्यांमध्ये दोघांचाही फायदा आहे. तेव्हा नागराज म्हणतो की आता काय, यायलाच लागेल ना तुझ्यासोबत. तेव्हा आता नागराज आपली साथ देणार ही गोष्ट ऐकताच प्रियाचा चेहरा खुलतो. तर इकडे आता चैतन्य अर्जुन सायलीकडे आलेला असतो ऑफिसमध्ये. तेव्हा आता अर्जुन खूप एक्साइटमेंटमध्ये असतो आणि तो म्हणत असतो की दाखव ना यार चैतन्य, काय पुरावे मिळवले आहेस तू? तेव्हा आता चैतन्य म्हणतो हो हो दाखवतो ना, आणि चैतन्य लॅपटॉपमध्ये साक्षीच्या मोबाईलमधून मिळालेले ते पुरावे अर्जुन समोर दाखवत असतो. तर लगेचच आता अर्जुन सायली जेव्हा ते पुरावे पाहतात तेव्हा त्यांना आनंदाचा धक्का बसतो आणि दोघेही आता खूप खुश झालेले असतात. तर अर्जुन चैतन्याचं खूप कौतुक करत असतो. तर चैतन्य सांगतो की खरा बॉम्ब तर पुढे आहे, आणि चैतन्य आता दुसरे पुरावे लॅपटॉपमधून काढतो आणि अर्जुन सायलीला दाखवत असतो. तेव्हा आता ते पुरावे पाहून तर अर्जुन सायलीचा आनंद गगनात पावेनासा होतो. तेव्हा आता चैतन्याचं कौतुक करत अर्जुन म्हणतो यार चैतन्य, खरंच खूप मोठे पुरावे मिळवले आहेत. तर साक्षी म्हणते की हो, हे जर पुरावे आपण कोर्टात सादर केले ना तर त्या साक्षीचा सोडा, परंतु मधुभाऊ लवकरात लवकर सुटते. तर आता नकळतपणे अर्जुन सायली असं म्हणतो आणि तिला मिठी मारायला लागतो. तेव्हा आता त्यांच्या लक्षात येतं अचानक की तो ऑफिसमध्ये आहे, चैतन्य त्यांच्या समोर आहे. तर त्यानंतर दोघे आता वेगळे होतात. तर आता चैतन्य उठतो आणि म्हणतो की अर्जुन, माझी सुद्धा खूप मोठी घोडचूक झाली होती ना, आता ती घोडचूक या पुराव्याने भरून निघत असेल तर मी खूप मोठं काम तुमच्यासाठी केलेलंच नाही आहे. तर त्यानंतर चैतन्य अर्जुनकडे येतो आणि अर्जुनला म्हणायला लागतो की बस काय यार, तुम्ही साखरपुड्याच्या दिवशी आता धोका पत्करून मला साक्षीचा खरा चेहरा दाखवला. तर तिथे आता सायली चैतन्याला म्हणत असते की चैतन्य सर, तुम्ही खूप मोठी कामगिरी बजावली आहे, कारण साक्षीच्या नाकाखालून तुम्ही पुरावे गोळा केले आहेत, खूप मोठा धोका पत्करला आहे तुम्ही. तेव्हा आताच अर्जुन म्हणतो हो चैतन्य, साक्षीला जर हे काही कळलं असतं ना तर तूने तुझ्या जीवाला धोका केला असता. तर तिथे आता चैतन्य अर्जुनची माफी मागत असतो त्याच्याकडून घडलेल्या घोडचुकीसाठी. तर तिथे सायली विचारते की परंतु चैतन्य सर, तुम्ही तर म्हणाला होतात ना की पुरावे मिळवणे खूप कठीण आहे, मग हे पुरावे तुम्ही कसे मिळवलेत? तेव्हा आता चैतन्याने सांगितलेलं असतं की एक हुकमी ट्रिक वापरली मी, आणि चैतन्य आता घडलेला सर्व प्रसंग सांगतो की त्याने कसं साक्षीच्या त्या
ज्यूसमध्ये नशेची गोळी मिक्स केली आणि त्यानंतर साक्षी बेशुद्ध पडली आणि त्याच संधीचा फायदा घेऊन चैतन्याने कसे पुरावे मिळवलेत। तेव्हा आता अर्जुन सायली चैतन्याच्या कामगिरीवरती खूप खुश झालेले असतात। तर तिथे अर्जुन म्हणतो की हो, आता आपल्याला लवकरात लवकर ती शिवानी जाधव मिळायला हवी आहे। एकदा का ती मिळाली की आपल्याला केस लढणं खूप सोपं जाईल। आणि हो चैतन्य, मी ना आता उद्याची डेट मागून घेतली आहे। उद्या आता मधुभाऊंची कोर्टात केस असेल, त्यामुळे आता प्रत्येकाला नोटीस गेली असेल, साक्षीला सुद्धा नोटीस आली असेल, तेव्हा ती आत्ता टेन्शनमध्ये असेल। तेव्हा आता चैतन्य म्हणतो की हो अर्जुन, मी ना तिच्याशी इतकं प्रेमाने वागत असतो ना की सतत स्वीट हर्ट असंच करून तिला बोलत असतो आणि तिला गाफील ठेवत असतो। तर आता अर्जुन सायली चैतन्यावरती खूप खुश झालेले असतात आणि हसतही असतात। तर चैतन्य म्हणतो की अर्जुन, जी साक्षी आहे ना, फक्त मधुभाऊंची तुमचीच नाही तर कुणाची सुद्धा गुन्हेगार आहे आणि तिला जोपर्यंत शिक्षा मिळत नाही ना तोपर्यंत मी मोकळा श्वास कधीच घेऊ नाही शकणार। तेव्हा अर्जुन म्हणतो की रिलॅक्स चैतन्य, आपण ही उद्याच केस लढूयात आणि लवकरात लवकर साक्षीला जेलमध्ये पाठवूयात। तर चैतन्य म्हणत असतो की हात जोडून, नाही रे बाबा, आता मी कधीच पुन्हा कुठल्याच मुलीला स्वीट हार्ट असे हाक नाही मारला। त्यावरती चैतन्य, अर्जुन सायली तिघे आता खदखदून हसत असतात। तर अर्जुन लगेचच हात समोर करतो आणि त्यानंतर अर्जुन सायली सुद्धा तिथे चैतन्य, अर्जुन, सायली तिघे आता एकमेकाच्या हातात हात देतात। इतक्यातच आता साक्षीचा चैतन्याला फोन आलेला असतो। तर चैतन्य म्हणतो की ठीक आहे अर्जुन, मला निघावं लागेल कारण या डेव्हिलला माझ्यावरती संशय येईल। आणि त्यानंतर चैतन्य मुद्दाम आता हात पुढे करतो आणि म्हणतो, अर्जुन सुभेदार, आता उद्या आपण कोर्टात भेटूयात विरुद्ध पार्टी म्हणून। तेव्हा अर्जुन सुद्धा हातात हात देतो आणि त्यानंतर दोघे हसायला लागतात। चैतन्य तेथून निघून जातो। तर ते सायलीला अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, आता उद्या बघा की कोर्टात कसा साक्षीचा पर्दाफाश होतो ते। तर त्यानंतर आता शिवानीला शोधण्यासाठी सायली तिच्या घरी आलेली असते। पाहते तर कुलूप असतं। तेव्हा सायली विचार करते की शिवानीला मी कालही शोधायला आले होते, परंतु कालही यांच्या घराला कुलूपच होतं। मग शिवानी आणि तिची आई कुठे गेली असेल? तेव्हा सायली परत फिरते, परंतु परत फिरल्यानंतर सायलीला अचानक अर्जुनचं ते बोलणं आठवतं। अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं की मिसेस सायली, तुम्ही एकट्या आत जा, कारण जर शिवानीने मला पाहिलं तर तिला वाटेल की मी वकील म्हणून उलट तपासणी घेण्यासाठी तिथे आलो आहे आणि कदाचित ती कम्फर्टेबल होईल आणि काहीच बोलणार नाही। तेव्हा तुम्ही कसं समोरच्याची मैत्री करून घेता आणि फ्रीली बोलता, कदाचित ती तुम्हाला सर्व काही खरं सांगून टाकेल। तेव्हा आता सायली म्हणते की सर, तुमचा जो मुद्दा आहे तुम्हाला पटतो आहे। तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, आणि आता जर हा शेवटचा चान्स आहे, या शेवटच्या चान्समध्ये जर शिवानीने आपल्याला खरं काही सांगितले नाही तर उद्या कोर्टात आपण साक्षीचा खरा पर्दाफाश नाही करू शकणार। तर सायली अर्जुनला म्हणालेली असते की नाही सर, काही झालं तरी आपण हा पुरावा मिळवायचा, शिवानीला आपण काही करून बोलतं करायचंच। तर सायली परत एकदा शिवानीच्या घराकडे येते आणि पाहते तर कुलूप असतं। तेव्हा सायली विचार करते की नाही, आतापर्यंत यांची मेहनत मी अजिबात नाही वाया जाऊ देणार। काही झालं तरी शिवानी कुठे गेली आहे, तिची आई कुठे गेली आहे, शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारू का, असा विचार करून सायली आता तेथून जराशी थोडी पुढे जाते। इतक्यातच आता शिवानीच्या घरातून काहीतरी भांडं पडल्याचा आवाज येतो। तर सायली लगेच दचकते आणि माघारी फिरते। तेव्हा आता सायली इकडे तिकडे पाहायला लागते। त्यानंतर खिडकीला कान लावून पाहते की काही आवाज येतोय का। नक्कीच सायलीला समजलेलं असतं की ते सगळे घरात आहेत। आणि तेव्हा आता सायली लगेच म्हणते की शिवानी, तू आता आहेस का? अगं, मी सायली सुभेदार आहे, मला तुला केसमध्ये महत्त्वाचं बोलायचं आहे, प्लीज दार उघडतेस का? तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की सायलीने आता शिवानीची समजूत काढून तिथे तिला घेऊन आलेली असते। तर सुभेदारांच्या घरी आल्यानंतर तिथे अर्जुन सर्वांना सांगतो खोटं की सायलीची ती मैत्रीण आहे। तेव्हा आता सायली म्हणते की मला खरं तर तुमची परवानगी आहे, आजची रात्र आता शिवानी इथे राहू शकते का? तेव्हा आता घरातील सर्वांनी शिवानीला राहण्यासाठी परवानगी दिलेली असते। अर्जुन सायलीने खूप मोठा डाव खेळलेला असतो साक्षीच्या विरोधात। तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शिवानी नाश्ता करत असते, इतक्यातच तिथे प्रिया आलेली असते। तर अर्जुन मुद्दाम आता प्रियाला बोलण्यात गुंतवून ठेवतो। इतक्यात सायली आता संधी साधते आणि शिवानीला पटकन आपल्या रूममध्ये नेऊन